अध्यक्ष महोदय, माझी शंका फार काय अशी मोठी आपण काय ह्याच्या विचारात घ्यावी असं काय नाही, परंतु आपण सदस्यांचं वर्तन कसं असावं, सभागृहामध्ये सदस्यांचं वागणं कसं असावं या संदर्भामध्ये ज्या काही मुंबई अधिवेशनमध्ये काही घटना घडल्या त्या पुन्हा घडू नये म्हणून आपण एक समिती स्थापन करतोय। पण माझा मुद्दा एवढाच आहे की साधारणपणे मंत्री म्हणजे मंत्री पद्धतीने या सभागृहामध्ये सदस्य याची व्याख्या काय असेल। सदस्य म्हणजे आता हे सगळे सदस्य झाल्याशिवाय मंत्री होऊ शकत नाही, आपल्याला मी ओळखतो, परंतु आम्ही सदस्य आणि हे मंत्री, त्यामुळे सदस्यांनी कसं वागावं तशाच पद्धतीने सदस्य या व्याख्येमध्ये मंत्री येतात की नाही। गमतीतच घ्या, फार काय सिरियस घेऊ नका। आपण त्याच्यामध्ये सदस्यांनी कसं वागावं बरोबर या संदर्भामध्ये एक समिती करतोय का, तर मुंबईमध्ये एक अनुचित प्रकार घडला तो पुन्हा घडू नये। साधारणपणे सदस्य म्हणजे आपण सोडून मंत्री हे सुद्धा पहिल्यांदा सदस्य होतात म्हणून ते मंत्री होतात। आम्ही सदस्य आहोत, याच्या मागे बसणारे सदस्य आहोत, आणि म्हणून माझा संशय एवढाच आहे की सदस्य ह्या व्याख्येमध्ये मंत्री येतात की नाही, का सभागृहामध्ये मंत्र्यांनी कसंही वागावं एवढं जरा खुलासा सांगा। 100% येतात। आपण जर नियम 2 बघितलात तर त्याच्यात सदस्याची व्याख्या दिलेली आहे आणि त्यात मंत्री ही पहिली सदस्य आहे याचा उल्लेख आहे, आणि आर्टिकल 124 मध्ये पण स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मंत्र्याचे अधिकार हे सदस्याचे पण असतील। म्हणजे एखाद्या मंत्र्याला जर का सभागृहात एखाद्या चर्चेत भाग घ्यायचा असेल तर मंत्री असल्यामुळे तो त्या चर्चेत भाग घेऊ शकत नाही असं नाही आहे, आणि त्यामुळे प्रत्येक मंत्री हा सर्वप्रथम या सभागृहाचा सदस्य म्हणून कार्य करत असतो आणि त्यानंतर कार्यकारी मंडळाचा सदस्य म्हणून काम करतो।